भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे। विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे। खाडे नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका। आज सभागृहामध्ये मी मस्वड सिद्धदेव, त्र्यंबकेश्वर देव, रेवण सिद्धदेव आणि सीतारामचंद्र देव अशा ह्या देवस्थानची मी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे। मी या हिंदू देवस्थानच्या जमिनी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा राजकीय राक्षसांनी खाऊ नयेत याच्यासाठी मी अनेक वर्ष या महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानच्या बाबतीत मी पाठपुरावा करत आहे। परंतु गोपीचंद पडळकर कुठल्या तरी राजकीय नेत्यांचं नाव घ्यायचं, कुणाचं तरी जवळचं आहे म्हणायचं आणि त्या विषयाला बगल द्यायचं काम गोपीचंद पडळकर करत आहेत। गोपीचंद पडळकरांना माझी एक विनंती, तुम्हाला मला साहेब मानायची लाज वाटायला लागली, कारण की तुम्ही याच्यामध्ये प्रकाशदादा सोळुंके साहेबांच्या सारा माफीच्या निकालपत्रामध्ये तुम्ही गैर अर्जदारांच्या वतीने सुनावणीस हजर राहता सहमतीधारक गोपीचंद कुंडलिक पडळकर आणि गैर अर्जदाराच्या वतीने श्री PR लोखंडे निवासी नायब तहसीलदार विटा खानापूर। माझं असं मत आहे की तुम्ही मला कागदावर येड्यात कधीच काढू शकत नाही। पडळकरजी, तुम्हाला माझी परत विनंती आहे, माझी माहिती घ्या, कारण की मी काय आज तुमच्या देवस्थानच्या तुमच्या बाबतीतली माहिती काढत नाही। मी गेले 5 वर्ष झालं या गोष्टीच्या पाठीमागे आहे आणि मी आता तक्रार केली म्हणजे खानापूर विटेचे जे तहसीलदार आहेत तिथले उदयसिंग गायकवाड यांचा अहवाल समोर आला माझ्या मागच्या महिन्यामध्ये आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की सदर जमीन ही देवस्थानची वर्ग 3ची आहे, परंतु याचा आदेश मंत्री मंडळाच्या समोर झालेला आहे आणि याच्यावर कारवाई करायचा अधिकार जो आहे हा शासनाचा आहे असं त्यांच्या निकालात नमूद केलेलं आहे। आणि तुम्ही देवस्थान नाही म्हणता, कुठं नोंद नाही म्हणता। आता हे दुमला जमीन रजिस्टर आहे, याच्यामध्ये स्पष्ट मस्वड सिद्धदेव 1052 हे स्पष्ट दाखवलेलं आहे आणि ह्याच देवस्थानची जमीन तुम्ही 5 हेक्टर जवळपास आपण नावावर करून घेतलेली आहे। 5 हेक्टर पेक्षा अधिकची जमीन आहे। इथं मस्वड सिद्धदेव म्हणजे उतार्यात सुद्धा मूळ राखण्यात देव मालकी हक्कात देव होते, इतर हक्कात तर कुणाचं नाव सुद्धा नाही, तरी सुद्धा याच्यामध्ये कोणीतरी आरचक दाखवून गोपीचंद पडळकरांनी स्थानिक प्रशासन हाताशी धरून हे राजकीय जी लोक आहेत, हे मंत्री आहेत, यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करून माझं मत आहे की ही देवस्थानची जमीन लाटलेली आहे। उगच कुणाचं तरी मोठ्या माणसाचं नाव घ्यायचं आणि त्या विषयाला बगल द्यायचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी करू नये। सदर मिळकती 60 एकर हे 10/8/12 रोजी गोपीचंद पडळकर यांच्याकडे नंबर 833 व 834 ने नोटरी केली। त्या नोटरीमध्ये 1,35,00,000 रुपयाचा व्यवहार दाखवून 20 लाख रुपये रोख विसारापोटी दिली। 11/9/22 रोजी शांताबाई प्रभाकर गुरव यांनी सदर ची मिळकत वंश परंपरांनी स्वतंत्र मिळकत असून त्या देवस्थान इनाम शेअरा पोकळ असल्याचं म्हणलंय। कसा असू शकतो पोकळ? माननीय महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अर्ज केला आणि त्यामध्ये नायब तहसीलदार असतील, त्यातले प्रांत असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, यांच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की ही वर्ग 3ची जमीन आहे आणि वर्ग 3ची जमीन अलिनेशन रजिस्टरला त्याची नोंद आहे, दुमला रजिस्टरला त्याची नोंद आहे, ही देवस्थानची प्रॉपर्टी आहे। ही अशी खालसा होत नाही, परंतु जाणीवपूर्वक गोपीचंद पडळकरांनी स्वतःच्या स्वार्थापोटी राज्यमंत्र्याकडून ह्या आदेश जी करून घेतलेले आहेत, याच्यात चंद्रकांत पाटील असतील, सुरेश धस असतील, हे सुरेश धसनी सुद्धा ह्या जमिनीमध्ये माझं मत आहे गोपीचंद पडळकरकडून बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार देवाणघेवाण केली असेल, कारण की ह्या सगळ्या बाबतीत जे गोपीचंद पडळकरांच्या खरेदी खात्याला साक्षीदार आहेत ते नंतरच्या आदेशाला मालकी हक्कात आलेले। त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरांनी आणि इतर जे लोक आहेत हे सगळ्यांनी हे संगनमत केलेलं आहे। स्थानिक प्रशासन महसूलचा हाताशी धरून आणि राज्यमंत्र्याकडून आदेश करून स्वतःला आर्थिक सक्षम बनायचं होतं, पैसे कमायचे होते, म्हणून हिंदू देवाची
हिंदू धर्माची प्रॉपर्टी विक्री करून गोपीचंद पडळकरांनी हे पाप केलेलं आहे आणि ते आता त्यांना फेडावं लागणार आहे. तुम्ही कोणत्याही थराल, तुम्ही जे म्हणता ना कोर्टात जा, चौकशा लावा, पडळकर तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज नाही. आम्ही निस्वार्थी काम करणारी माणसं आहेत. आम्हाला कोर्ट माहिती आहे, कचेऱ्या माहिती आहेत, पोलीस माहिती आहे, तक्रारी आमच्या जवळ आहे. तुम्ही जे बोलता ना बाहेर येऊन, हे तुम्ही फक्त आज बोलताय. तुम्हाला अजून 4 महिन्यांनी तोंडातून शब्दही निघता येणार नाही तुमच्या, की तुम्ही इतके भांडलेले आहेत खाली. त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही माझी विनंती आहे, देवस्थानची प्रॉपर्टी परत देवस्थानला द्या आणि शरण जा की मी चूक केलेली मनुष्याने. तर तुम्ही याच्यात सुटताल. तसं तर तुम्ही सगळी प्रॉपर्टी विकून पैसे कमवून मोकळे झालेले. तुम्ही तसे आरोपीच आहे, त्यात दोषी आहे. आणि तुम्ही कुठे गेले तरी तुम्हाला दोषीवर कारवाईच होत असती. तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुमचे लाडके असतील, पण मुख्यमंत्री महोदय किती दिवस वाचवत असतात? कागद कधीच कुणाला वाचू शकत नाही. मुख्यमंत्री लांबू शकते, आजचं उद्या होऊ शकेल. तुमचं सरकार आहे म्हणून 4 महिने लागेल, 6 महिने लागेल, परंतु केलेली चूक आहे आणि त्या चुकीला आपल्याकडे माफी नाही. तक्रार एकदा दाखल केल्याच्या नंतर पडळकर साहेब त्याचा सोक्षमोक्ष आरामखाडी लावित असतो. मी जरी छोटा माणूस असलो तरी पण माझ्या हातातलं जे काम आहे ते मी माझ्या परमेश्वराला स्मरून करतो. त्याच्यामुळे त्याच्यात मला नक्कीच यश येत असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. उगाच इतर एक चारित्र्यवान माणसाचे नाव घेऊन माझ्या चौकशीत बाधा आणून आपण पळवाट काढायचा प्रयत्न करू नका. याच्यामध्ये अजिबात कुठल्याही नेत्याचा संबंध नाही. याच्यात माझी लढाई आहे ही आणि मी तक्रार अनेक दिवसापासून करतोय. ही काय कालच मी तक्रार केलेली अशातला याचा काही भाग नाही. त्यामुळे तुम्हाला माझी परत विनंती आहे की तुम्ही मला छोटं मोठं करून किंवा चारित्र्यवान माणसाचे नावं घेऊन याच्यामधून पळवाट काढायचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला कुठंच सोडणार नाही. जिथं कागद आहे तिथं तुमच्या मागे लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमच्यावर कारवाईच होणार आहे. खाडेंच्या या आरोपावर गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे. आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे, ते पुढं करतायत. मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीचंदला आपण काहीतरी बदनाम केलं, डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील, अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळं ते कुणाला तरी पुढं करतायत. तर त्यांनी रितसर करावं. त्यांनी अधिवेशनापर्यंत 2 वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी. आता ते एकदम सिनियर लीडर आहेत. 2 वेळा ते सभागृहात या विषयात बोलले. तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून. ते फक्त काहीतरी करायचं तर दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत. त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही. आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं, आम्ही त्याचं उत्तर देऊ.